हाय मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बनवून दाखवते भेंबऱ्यांचे सांडगे। तर बघा, मी प्रमाण सांगते तुम्हाला। मी कडधान्य घेतलेले आहेत, तर ते छान भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर आपले सांडगे 1-2 वर्ष टिकून राहतात। तर बघा, मी 1.5 किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ती अशी छान मंद आचेवर भाजून घ्यायची। ते बघा, पाहू शकता। आता मी डाळ पूर्ण भाजून घेतलेली आहे। ते बघा, मी तांदूळ घेतलेत। हे माझे घरचेच तांदूळ आहेत, रेशनचे तांदूळ नाही आहेत। तर हे मी 1 किलो घेतलेले आहेत। हे पण छान भाजून घ्यायचे। डाळी स्वच्छ पुसून घ्यायच्या ओल्या फडक्यामध्ये, नंतर मग धुवून घेतले तरी चालतील। तर मी पुसून घेतलेले आहेत। असे तांदूळ पण आपले भाजून झालेले आहेत। आता मी मुगाची डाळ घेतलेली आहे 1/2 किलो। ती पण अशी छान भाजून घ्यायची। हे आदल्या दिवशीच तयारी करायची याची। ते बघा, आपली मुगाची डाळ भाजून झालेली आहे। आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊया। 1/2 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे। छान असं मंद आचेवर भाजून घ्यायचं। डाळी भाजल्यामुळे आपले सांडगे 1-2 वर्ष मस्त टिकून राहतात। आता मटकी घेतली आहे। ही पण माझी मटकी घरचीच आहे। 1/2 किलो मटकी घेतलेली आहे। मी बटाट्याचे सुरंगाचे वगैरे केले नाही। ते रानातलं जी भेंबरी असते ना, ती मी तुम्हाला दाखवेल खणून। ती रानात भेटते पावसाळी। तर मी तुम्हाला आता पाऊस पडल्यावर दाखवेल। हे बघा, मेथ्या घेतलेल्या आहेत। मेथ्या पण छान भाजून घ्यायच्या। मी 30 ग्राम मेथ्या घेतल्या। मेथ्या पण माझ्या घरच्याच होत्या। तर छान असं मिक्स करायचं। थंड झाल्यावर चक्कीतून असं दळून आणायचं रवासारखं। भेंबऱ्या म्हणजे काय? ते बघा, भेंबऱ्या जी आपली शेवली असते ना, शेवलीच्या खाली असं बटाट्यासारखं असतो, तर त्याला भेंबरी बोलतात। त्याचे वडे सांडगे खूप चविष्ट लागतात। तुम्हाला भेटल्या तर तुम्ही करा। आणि शिजायला खूप टाईम लागतो, तर मी कुकरलाच लावून घेते। तर मी 15 शिट्या घेतल्यात। तर माझी चक्की घरचीच आहे, तर मी चक्कीमध्ये दळून घेते। तर बघा, आपल्या भेंबऱ्या शिजतात। मी चक्कीला दळण लावलंय। ते बघा, दळून झालेलं आहे आपलं असं रवासारखं ना। भेंबऱ्या पण शिजल्यात। या आदल्या दिवशी तयारी करायची। ते छान सालं काढून, थंड झाल्यावर सालं काढून ठेवायची। आपला दुसरा दिवस आहे, तो पीठ असं मोठ्या एक पातेल्यामध्ये काढून घ्यायचा। बघा, मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पहाटे लवकरच उठून ही तयारी करायची। अंघोळ वगैरे धुतली की मी हे तयारी करायची। तर आता गरम पाणी याच्यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं ना। हे 1 तास ठेवून द्यायचं झाकून। 1-1.5 तास ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपली दुसरी तयारी करून घ्यायची। छान असं मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही बोलाल एवढे वडे सांडगे का केलेत? तर मला ऑर्डर होती म्हणून मी केलेत। तर तुम्हाला जर पाहिजे असले
तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता. कमेंट करून सांगा. माझ्या मुलांना ते खूप आवडतात. तुम्ही सुक्या मच्छीमध्ये किंवा तशीसुद्धा भाजी करू शकता. पावसाळ्यामध्ये याची भाजी खूप सुंदर छान लागते, खूप चविष्ट लागते. हे बघा, असं एवढं पाणी घालून 1 ते 1.5 तास ठेवून द्यायचा. आपण आता कांदे चिरायला घेऊया. याच्यात कांदा भरपूर टाकला जातो. मी आता 1.5 किलोच कांदा घेतलेला आहे. छान असा, जास्त बारीक पण कट करायचा नाही, जास्त मोठा पण नाही, मीडियम ठेवायचा. मी कांद्याची सालं रात्रीच काढून ठेवलेली. छान असा आपला कांदा कट करून घेऊया. हे सांडगे तुम्ही खाल्ले ना, तर तुम्ही खाल्लेत की नाही हे मला कमेंट करून सांगा. एवढे चविष्ट लागतात ना. आपले भरपूर डाळी आहेत, कांदा, कोथिंबीर, लसूण, मसाले आहेत, भेंबऱ्या आहेत, आणि ते छान शिजल्यामुळं खूप छान आपले सांडगे होतात. ते बघा, आपला कांदा कट करून झालेला आहे. मी 1.5 किलो कांदा घेतलेला आहे. लसूण घेतलेला आहे 1/2 किलो. एक कोथिंबीर जुडी घेतली. तसं मिक्सरला फिरून घ्यायचा. लसूण पेस्ट करून नाही घ्यायची. आपले सांडगे आहेत ना, 4-5 दिवस उन्हामध्ये छान असं वाळून घ्यायचे कडक. आपल्या भेंबऱ्या शिजलेल्या आहेत, तर त्या किसून घेऊया. हे बघा, आपले भेंबऱ्या मी किसून घेतलेले आहेत. तर आपले मसाले छान मिक्स करून घ्यायचा. तर आपलं पीठ 1.5 तास ठेवलेलं मी. आता त्याच्यामध्ये भेंबऱ्या किसून घेतलेल्या त्या टाकून घेते. तुम्हाला हे सांडगे कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला पाहिजे असतील तर ऑर्डर करायची असेल तर कमेंट करून मला सांगा. तसं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी परातीमध्ये पण अर्ध काढून घेतलेलं आहे. आता कांदा घालून घेऊया भरपूर. कोथिंबीर घालायची, लसूण बारीक केलेलं ते घालायचं. हे बघा, मी दोन्हीकडे परातीमध्ये पण काढलेले, त्याच्यामध्ये पण घालून घेतलेलं आहे. आपला घरचा लाल तिखट तो घालून घेऊया. हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, हिंग, असं छान मिक्स करून घ्यायचा. बघा, आपलं पीठ किती छान झालेलं आहे. आता मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आपले सांडगे करून घेऊया. असे सांडगे तोडायचे. माझ्या 2 मुलींनी पण मला मदत केली. तुम्हाला हे सांडगे कसे वाटले, आवडले का कमेंट करून मला नक्की सांगा. न खाल्लेत की नाही हे पण सांगा. न भेंबऱ्यांचा व्हिडिओ मी करणार आहे परत. तुम्हाला रानातून भेंबऱ्या आणून दाखवणार आहे, कशा भेंबऱ्या असतात त्या.
हे आपण वडे घालत असलो ना सांडगे की याचा एकदम सुगंध वास सुटतो ना. आपण मसाले घातलेले आहेत, कांदा घातलेला आहे, एवढे छान लागतात. पावसाळ्यामध्ये तुम्ही भाकरीसोबत ही नुसती भाजीसुद्धा खूप छान लागते सांडग्यांची. ते बघा माझ्या 2 मुलीसुद्धा मला मदत करतात. तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. ते बघा आपले सांडगे तोडून झालेले आहेत. मी 2 खोटा केलेल्या आहेत. ते छान वाळून घ्यायच्या, 2-3 ऊनं द्यायची. हे बघा कसा आवाज पण येतो त्याचा. मस्त सुकलेत. हे बघा किती खुसखुशीत झालेले आहेत.